हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये. सो घरी पोचल्यानंतर सकाळी त्याच्यानंतर उठले, त्याच्यानंतर एकीकडे आता नाश्ता बनवून घेते, चपाती. सो गाईज फायनली आली मी किचनमध्ये आणि सुरू केली नाश्ता बनवायची तयारी. तर नाश्त्याला बनवणार होती मस्तपैकी चहा चपाती, माझी सर्व कोल्ड फेवरेट. आणि एकीकडे लावली होती सासूबाईंनी भाजी. तर भाजी पण होत होती, एकीकडे चहा गरम होत होता. आणि सासूबाईंना जरा कामानिमित्त बाहेर जायचं होतं म्हणून त्यांनी बोलले झटपट मी भाजी बनवून घेते. तर त्यांनी मला थोडी हेल्प केली. मग त्यांनी भाजी ठेवली गॅसवरती आणि एकीकडे मी मस्तपैकी चपात्या बनवत होती. चपाती बनवताना कामवाली सुद्धा आली होती आमची मावशी, तर ती सुद्धा क्लिनिंग वगैरे करत होती, तर तिला सुद्धा ब्लॉगमध्ये घेतलं. तर इथे बघू शकता तुम्ही, तर चपाती सुद्धा मी चपाती होता थोड्याशा गप्पा चालू होत्या. बहिणींचा व्हिडिओ कॉल येऊन गेला. त्या व्हिडिओ कॉलवरती त्यांच्याशी पण बरंच काही कोऑर्डिनेशन म्हणजे गप्पा. मग माझा चुलत भाऊ आला होता बहिणीकडे. त्याच्यानंतर मी फटाफट घेतला नाश्ता आणि मस्तपैकी गेली रूममध्ये. विपुल सुद्धा फ्रेशअप होऊन आला होता, तर त्याला नाश्ता देते मी सुद्धा आणि ते जिमीला सुद्धा त्याचा नाश्ता दिलेला आहे. त्याच्यानंतर मी बसली माझी काही एडिटिंगची कामं करायला. त्याच्यानंतर झाली संध्याकाळ आणि संध्याकाळी सुरू केलं डिनरची तयारी. तर आज डिनरला असणार आहे मस्तपैकी ज्वारी बाजरी आणि नाचणीची मिक्स याची भाकरी बनवणार होती. विपुलसाठी चपात्या बनवणार होती आणि मस्त भोपळी मिरचीची भाजी बनवणार होती. आधी चिकन खाणार होतो, पण तो बोलला तू खात नाही तर मला पण नको. तर मग त्याच्यासाठी मी फक्त भाजी चपाती आणि असंच आम्ही खाल्लं. म्हणजे डिनरला मी बनवत होते. तर एकीकडे हा माझ्यासोबत गॉसिप करत होता विपुल. आज पहिल्यांदा तो व्लॉगमध्ये आला. मला खूप छान वाटलं की माझे फ्रेंड्स म्हणजे जे काय आहे ते मला बोलतात तू एकटेच असते व्लॉगमध्ये. तर फायनली आज माझा नवरोबा माझ्या व्लॉगमध्ये आला आहे. सो गाईज लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्कीच करायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आमच्या दोघांच्या गप्पा चाललेल्या. डिस्कशन ऑन एक पॅन्टाकाइन म्हणून टॅबलेट आहे म्हणजे आपली ॲसिडिटीची. तर मी त्याला बोलत होती कुठची आणायची काय आणायची, ते डिस्कशन चालू होतं आमचं. त्याच्यानंतर भावाच्या मुलाचं त्या दिवशी म्हणजे विपुल आला होता मला घ्यायला, तेव्हा त्याच्यासोबत काय केलं, कसं गेले दिवस तिकडे, ते डिस्कशन आमच्या दोघांचं चालू होतं. माहेरी कसा टाईम गेला, काय कसं काय, त्या गोष्टी सगळ्या आमच्या डिस्कशन चालू होतं. एकीकडे भाजी घेतली झटपट कापण्यासाठी. त्याच्यानंतर फटाफट भाजी कापता कापता विपुलची गप्पा सुद्धा झाल्या, कारण दिवसभराची त्याची आमच्या दोघांच्या गप्पा चालू होत्या. त्याच्यानंतर गाईज काय झालेलं आहे, थोडंसं मध्ये काही गोष्टीच्या कंपनीच्या कारणामुळे थोडंसं आमचं फायनान्शियली पण इश्यूज चालू होते. त्याच्यानंतर आमची बरीचशी टॉपिकवरती बोलणं चालू होतं. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही किचनमध्येच बसा तिकडे, कारण मला सुद्धा स्वयंपाक करायचा होता. आणि त्याच्याबरोबर म्हणजे कसं असते दिवसभराचे त्याच्या धावपळीमुळे आम्हाला एकामेकांसाठी टाईम नाही भेटत. एकामेकांसाठी इन सेन्स फॅमिलीला सुद्धा टाईम दिला पाहिजे. तसंच तुम्ही इथे मी फटाफट त्याच्याशी बोलता बोलता मिस्टरांशी इथे एकीकडे स्वयंपाक सुरू केला विपुलशी बोलता बोलता. आणि त्याच्यानंतर मग इथे बघू शकता तुम्ही एकीकडे मी चपात्या बनवून घेतल्या, त्याच्यानंतर झटपट भाकऱ्या सुद्धा बनवून घेतल्या. त्याच्यानंतर वेळ होती किचन आवरण्याची, कारण आपल्या सगळ्यांना हेच असतं की सगळ्यात आधी कधी आपली कामं होतात. तर फटाफट स्वयंपाक करून घेतला. त्याच्यानंतर गेले किचन आवरण्यासाठी घेतलं. किचन आवरता आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे एक आठवलं की मी एवढे दिवस झाले लॉंग व्हिडिओज टाकत नाही आहे. तर माझे सबस्क्रायबर मला बोलत सुद्धा नाही कमेंट करून की तुम्ही व्हिडिओ का नाही टाकत आहे, काय तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करताय, मला का करत नाही. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे किचनमध्ये अनेक असा पसारा झालेला. त्याच्यानंतर काय झालं होतं ॲक्च्युली, दुपारी मी चहा आणि म्हणजे चहा पावडर आणि साखरेचा डब्बा धुवायला काढला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं होतं, ते रबर खूप जाम झालं होतं. तर विपुलनी मला ते काढून दिलं व्यवस्थित. त्याच्यानंतर मी व्यवस्थित डब्बे पुसून त्याच्यामध्ये साखर आणि चहा पावडर भरून ठेवली, कारण सकाळी पुन्हा चहासाठी लागेल. तर आवरता त्यांनी मला बरीचशी मदत केली. त्याच्यानंतर झटपट असं किचन आवरून घेतलं मी, भांडी धुतली एकीकडे, त्याच्यानंतर ओटा साफ केला. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित क्लीन करून फायनल लुक तुम्हाला दाखवणारच आहे. तर गाईज होप यू ऑल आर एन्जॉईंग माय व्हिडिओ. सो डोंट फॉरगेट टू लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट टू. इफ यू विल कमेंट I will have some changes in my vlog as you're needed. So kindly subscribe my channel. So इथे तुम्ही बघू शकता झटपट अशी कामं झाली माझी. त्याच्यानंतर
अजून मी काय बोलणार होते तुम्हाला, हां, आणि मी आता उद्या माझं स्किन केअर रुटीन जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मॉर्निंगमध्ये आंघोळ केल्यानंतर माझं काय स्किन केअर रुटीन असतं, मी काय लावते तोंडा म्हणजे ह्याला फेसला, बॉडी लोशन कुठचं वापरते काय, ते तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्कीच शेअर करणार आहे. तर तुम्ही मला प्लीज सांगा की मी कुठच्या ह्याच्यावरती ब्लॉग काढले पाहिजे, कमेंट करा आणि कमेंट करा. तर इथे अनेक अशा गोष्टी चालू झाल्यानंतर शेवटी मला जॉबसुद्धा बघायचा आहे. जॉब ऑनलाईनमध्ये सर्चिंग चालू आहे, पण जसं पाहिजे तसं मिळत नाही आहे मला. तर इकडे माझं एकीकडे काम आवरता मनात कसं असतं, आपल्या अनेक अशा गोष्टी चाललेल्या असतात. तर म्हणजे बोलतात ना, मनात विचार असले की म्हणजे कसं काय, कितीही आपण चेहऱ्यावरती दाखवलं की आपल्याला कसलंच टेन्शन नाही, पण आपल्या बायकांचं बोलतात ना यार, दुसऱ्याचं टेन्शन पण आपणच घेऊन बसतो. अशा गोष्टी होतात. आणि तब्येतसुद्धा बरी नसताना मला खूप जास्त प्रचंड बॅक पेनचा त्रास खूप होत होता. पण फायनली आवरणार कोण, शेवटी हे आपल्यालाच आवरायला लागलं. आपल्या बाईचाच जन्म यासाठीच झालेला असतो की आपण आपलं दुःख कधीच कोणाला सांगत नाही, पण मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, स्वतःसाठी वेळ काढणंही तेवढंच गरजेचं असतं. जर आपण फिट राहू तर आपली फॅमिली फिट राहणार आहे. तर फायनल लुक आहे किचनचा. व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.